रत्नागिरी नावाप्रमाणेच रत्न चमकतो माळेत खास. मैत्रीच्या या सुवर्ण साखळीत त्याचं स्थान अगदी विलक्षण सुवास. सुवर्णमाळा हळूहळू अधिकच खुलत गेली. एका बाजूला आनंदाची चाहूल देत आला चंदू, तर दुसऱ्या बाजूला उजेड पसरवत सामील झाला प्रकाश. आणि मैत्रीचा हा गोप आणखीच सुंदर बनत गेला. चंदू लंगोटी यार मित्र, बालपणापासूनचा खट्याळ सोबती हसवणारा, सगळ्यांना त्याच्या गमतीतून फुलतो आनंद. जिव्हाळा वाढतो साऱ्यामध्ये आपुलकी. प्रकाश डोंगरासारखा भक्कम, मनाने मोठा विशाल, त्याच्या सहवासात मिळतो आत्मीयतेचा खरा कमाल. चंदूच्या सहवासातूनच या सुवर्णमाळेत अलगद सामील झाले आरडी आणि राम, दोन असे मोती ज्यांनी मैत्रीला दिला नवा रुबाब आणि स्थैर्याचा आधार. आरडी बालपणीच्या आठवणींचा गोड सहप्रवासी, मैत्रीच्या प्रत्येक टप्प्यावर कायम साथ देणारा विश्वासू साथी. राम शांत, स्थिर, संयमी, नात्यांचा खरा आधार. त्याच्या सहवासात जाणवतो मैत्रीचा सुंदर दरबार. रामच्या एका आपुलकीच्या हाकेनंच या सुवर्णमाळेत अलगद सामील झाले श्रीनिवास आणि विनायक. निर्मळता आणि भावनेची सुंदर छटा घेऊन येणारे हे दोन अनमोल श्रीनिवास साधा भोळा, मनाने निर्मळ, स्वच्छ, त्याच्या निरागसतेतच धरलेलं मैत्रीचं खरं सौंदर्य स्पष्ट. विनायक डोळ्यात ओल, मनात प्रेम, भावनात खोल. मैत्रीच्या या बंधनात त्याचा जिव्हाळा नेहमीच आढळतो. माळ अधिकच समृद्ध होत गेली आणि हळू सहजतेने येऊन गुंतले गेले गोपाल आणि पवन. दोन साधे पण मनात अपार ऊब आणि आपुलकी साठवलेली होती. गोपाल स्पष्ट वक्ता पण मनाने कोमल, प्रेमाचा बोलावा. सत्य बोलूनही जपतो सगळ्यांच्या मनाचा गोडवा. पवन कमी बोलणारा पण हास्य देणारा सगळ्यांना. त्याच्या शांत स्वभावातूनही आनंद मिळतो साऱ्यांना. माळ आणखी समृद्ध होत गेली आणि सहजतेने येऊन सामील झाले अजित आणि संजू डोराज. मैत्रीच्या या बंधाला स्थिरता आणि जिव्हाळ्याची नवी उंच देणारे दोन अनमोल मोती. अजित वक्तशीर, नीटनेटका, वेळेचा खरा मान राखणारा, मैत्रीच्या या प्रवासातही नियमाने साथ देणारा. संजू गौराज समजूतदार, आपुलकीने नातं जपणारा, मैत्रीतून जोडलेला पण बहिणीमुळे घरचा झाला. न कळतच अलगद पवारांनी या सुवर्णमाळेत येऊन गुंतले गेले जिना, संजू शेट्टी आणि राजकुमार. तीन असे मोती ज्यांनी मैत्रीला दिली सहजता, ऊब आणि आपलेपणाची नवी छटा. जिना हटके स्वभाव पण मनाने खूप हळवा, मैत्रीत रंग बांधणारा आणि सगळ्यांना आपलंसं करणारा. संजू शेट्टी शिस्त हीच ओळख आणि आपुलकी हा स्वभाव. माळेत येऊनही शांतपणे सगळ्यांना बांधून ठेवणारा, मैत्रीचा खरा समतोल राखणारा. राजकुमार कळत न कळत या मैत्रीच्या माळेत आला, पण येताच आपल्या आपुलकीने सगळ्यांच्या मनात घर करून राहिला आणि दूर आकोट होऊन नजर ठेवून असलेला मिलिंद झाले. गजानन महाराजांचा सच्चा भक्त, भक्तीच्या रंगात रंगलेला, शांत आणि निष्ठावान. कर्तृत्व त्याचं मोठं म्हणून माळेत प्रेमानं डुबला गेला आणि त्याच क्षणी या मैत्रीच्या सुवर्णमाळेला पूर्णत्व लावलं. 19 मिळून मोठी आणि मी सर्जेराव, एक साधा या माळेचा सुवर्ण झाला. पण खरं सांगायचं तर मी त्यांना बांधून ठेवलं नाही, तर त्यांनीच मला जोडून ठेवलं. त्यांच्यामुळे माझं आयुष्य समृद्ध झालं, अर्थपूर्ण झालं. ही फक्त मोत्यांची माळ नाही, ही आहे मैत्रीची सुवर्णमाळा. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी देवाचे मनापासून आभार मानतो की मला अशी 19 अनमोल मित्र मिळाले. तुम्ही सगळे माझी ताकद आहात, माझा अभिमान आहात आणि माझी खरी संपत्ती आहात. माझ्याकडून फक्त एकच भावना, धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद. माझ्या आयुष्यात येण्यासाठी, माझ्यासोबत राहण्यासाठी आणि आयुष्य सुंदर बनवल्याबद्दल. थँक्स ऑल ऑफ माय डिअर फ्रेंड्स फॉर बीइंग माय लाईफ. मैत्री हीच ती सुवर्णमाला जी काळानुसार अधिकच उजळत जाते. आपलाच सर्वांमध्ये गुंतलेला सुवर्णदादा सर्जेराव कुमार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चंदू काय काय बोलणार आहे? थांबा, चंदू बोलणार आहे. चंदू चष्मा नाही, लाईट गेली रात्री. बोल. हॅलो मित्रांनो, ऐकायला आलं ना? आगाय वेळा बड्डे साजरा झाला आज. होय, आगाय वेळा बड्डे आज.
बार बार ये दिन आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये गाए। तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए।